गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी काल श्लोक ही पहिली कविता शिकवली, ज्याच्यामध्ये धुवा हात पाया चला भोजनाला, बसा नीट येथे तुम्ही मांडी घाला, मुखी घास घ्या आनंदी मनाने, प्रत्येक घास चावा 32 वेळा नेमाने, नका मागू काही अधाशीपणाने, नका टाकू काही करा स्वच्छपणे. या श्लोकमधून मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला की आपण नेहमी आपलं अन्न खाण्याच्या आधी आपले हातपाय स्वच्छ धुतले पाहिजेत आणि आपण हात धुतले की कुठेही हात न लावता व्यवस्थित आपले हाताला घाण लागणार नाही. आपण आपला टिफिन व्यवस्थित खाल्ला पाहिजे. सगळा टिफिन पूर्ण स्वच्छ करून काहीही अन्न त्यात शिल्लक न राहता कोणतंही अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. हे मी ज्यावेळेला मुलांना शिकवलं त्यावेळेला मुलांनी मी हा रिसर्चमध्ये व्हिडिओ केला आणि मी असं ऑब्झर्व केलं मुलांच्यामध्ये की हां, आपण मुलांना काही शिकवण्याचा ज्यावेळेला आत्मीयतेने शिकवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी असं एखादी गोष्ट रुजवण्याचा प्रयत्न करतो की ही गोष्ट अशी आहे, चांगली गोष्ट आहे, ती करायला पाहिजे, त्यावेळेला ते अगदी मनापासून ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतात. आणि मुलांनी ज्यावेळेला हात धुवून आले त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं हाताची मूठ करून यायचं, इकडे तिकडे हात लावायचं नाही. तर अगदी ते काटेकोरपणे कुणी जरी चुकून जात असेल हाताला हात लावून भिंतीला वगैरे, तर लगेच त्याचं नाव मला येऊन सांगत होते की टीचर याने हात लावला, टीचर हे इसने इधर उधर हाथ लगाया, ये इधर उधर हाथ लगा के आया, उसका हाथ गंदा है, उसको हाथ को जर्म्स लगेंगे अभी. म्हणजे मला एवढं सांगायचं आहे की आपण ज्यावेळेला एखाद्या विद्यार्थ्याला मनापासून शिकवतो किंवा मनापासून समजावून सांगतो की या गोष्टी अशा केल्या पाहिजे तरच आपलं हेल्थ चांगलं राहतं, तर ते मनापासून आत्मसात करण्याचा प्रयत्न परोपरीने प्रयत्न करतात आणि यातच आपलं यश असतं. थँक्यू.